आज काही महिला मंडळी निवेदन देण्यासाठी आली होती, काय मागणी आहे आणि आपण काय निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन हो करतायत आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे. तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलोय. जवळपास 150च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तरी सुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही NGOंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे. कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत, त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते. तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे, व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे. यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलोय, यापुढेही कारवाई करत राहू, अत्यंत काटेकोरपणे करू. परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दामून सामील करून घेऊ. कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात, येत नाही, त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल, परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू. धन्यवाद.